गुड मॉर्निंग। आज केला होता मी पॉपलेट तवा फ्राय, पण त्याआधी सुट्टीचा दिवस आम्ही खूप दिवसानंतर वेल प्लॅन केला होता। सकाळचा नाश्ता घरी, तो म्हणजे पोहे। मग घरातली सगळी कामं आवरून बाहेर लंचला जायचं। लंच मध्ये मस्त पैकी तांबडा पांढरा रस्सा खायचा आणि हो, त्याआधी वृंदाला भरवायचं। गंमत म्हणजे फक्त तांबडा पांढरा रस्सा खाण्यासाठी आम्ही ऑल द वे ठाण्याला गेलो होतो। आणि आता ठाण्यात गेलोच होतो तर प्रशांत कॉर्नर मधून भरपूर मिठाई पण घेतली। आता ती का घेतली याचं कारण मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे, पण आता करूया आजच्या रेसिपीला सुरुवात। फायनली मला ऑनलाईन पॉम्फ्रेट म्हणजेच पापलेट सापडले। मला संध्याकाळी पॉपलेट खावेसे वाटले आणि ते इन्स्टामार्ट वर अवेलेबल होते, म्हणून ते मी लगेच आता मागे मी पॉपलेट रवा फ्रायची रेसिपी दाखवली होती, ही आहे तवा फ्राय। पॉपलेट आधी स्वच्छ धुवून ते कट करून घेतले आणि मग त्याच्या मॅरिनेशन मध्ये लिंबू, मीठ, हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला हे सगळं व्यवस्थित माशाला कोट केल्यानंतर तो 10 मिनिटं साईडला ठेवला आणि मग तव्यावर तेल घालून कढीपत्ता आधी मी फ्राय करून घेतला आणि मग त्याच्यामध्येच आपला मॅरिनेट केलेला मासा पूर्ण शिजेपर्यंत फ्राय करून घेतला। तेलामध्ये कढीपत्ता जो आधी फ्राय केलेला असतो त्याने माशाला एक वेगळाच फ्लेवर येतो आणि मग फ्राय केलेला कढीपत्ता कुरकुरीत झाल्यामुळे शिजलेल्या माशाबरोबर तो अमेझिंग लागतो। ही छोटीशी ट्रिक मी तवा फ्रायच्या रेसिपीज मध्ये वापरते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मासा तर अप्रतिम लागत होता।